नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण आज स्लीव्ज डिझाइन पाहणार आहोत। तर नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सगळ्यात अगोदर जो व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल। त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायचे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर इथं बघा 5.5 इंच उंची घेतलेली आहे बाईची। दंड घेर टाकत आहे मी इथं 5.5 इंच। त्यानंतर मोंडा खोलीच्या साईडने घेतलेला आहे बघा 4 इंच। 4 इंचाच्या वर परत अर्धा इंच एक, आणि छान अशी गोल आकार देत आहे बाहीला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। 5.5 इंच उंची आहे बाहीची। तुम्ही तुमच्या मापानुसार तुम्ही उंची टाकून घ्या आणि छान अशी डिझाइन आपण काठपदरची आता इथे तयार करणार आहे। बाहीची कटिंग झालेली आहे। आता समोर आपण बघणारच आहे कशा पद्धतीने आपल्याला। आता हा 4 फोल्ड कपडा आहे। बंद बाजूनी मी बाहीचे माप टाकून घेतले होते। इथं मला कॅनव्हासचा वापर करावा लागणार आहे। काठाची आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। 4 फोल्ड मी इथे कॅनव्हास करून घेतले। बाही सारखीच डबल फोल्ड घडी घालून आणि ती 4 फोल्ड करून घेतली। एक 3 इंचावरती मी इथे एक मार्किंग करून घेते बघा। आणि त्यानंतर जेवढी आपली बाही आहे तेवढं आपल्याला रुंदीला घ्यायचं आहे। आणि असा मी इथे शेप देऊन घेत आहे पहा। ह्या पद्धतीचा आपल्याला कॅनव्हासवरती खडूच्या आकाराने शेप देऊन घ्यायचा आहे। 1-1 इंच खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे। आणि आता सरळ आपल्याला हे कॅनव्हास कट करून घ्यायचे। आणि आता हे कॅनव्हास आपल्याला जो आपला ब्लाउज पीसचा काठ आहे, काठपदर साडीचा, त्यावरती आपल्याला हे कॅनव्हास वापरायचा आहे। तर 2 बाहीची मी इथं काढून घेतलेली आहे पट्टी। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने काठ ठेवून घ्यायचा आहे। त्यावरती कॅनव्हास पट्टी ठेवून घ्यायची जी आपण कट करून घेतली होती ती। आणि सरळ आता आपल्याला यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे। सरळ काठ आहे 6.25, उलटी बाजू खालच्या साईडला आहे। 6.25 बाजूवरच आपल्याला कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे पहा ह्या पद्धतीने। आता काठ मोठा होता आणि डिझाइन सुद्धा छान होती, तर प्लेन कपडा मी एक्स्ट्रा कट करून घेते इथं खालच्या साईडने। पूर्ण कट करून घेतलेला आहे। आता यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। पूर्ण दाब शिलाई इथं देऊन घेतलेली आहे मी। त्यानंतर आतल्या साईडला दुमडून घ्यायचा आहे कॅनव्हास। त्यानंतर साईडला आपल्याला परत कॅनव्हासच्या शिलाया टाकून घ्यायच्या आहे, जेणेकरून कॅनव्हास आणि अस्तर पॅक होऊन जाईल। तर बऱ्याच मैत्रिणी इथं फेविक्विकचा वापर करतात चिपकवण्यासाठी, पण मी शिलाई टाकून घेतलेली आहे। परमनंटली आपलं काम छान होतं। फेविक्विकचं कसं असतं, धुतलं की लगेच ते निघून जातं। आता साईडने अर्धा इंच काठाचा कपडा एक्स्ट्रा सोडून बाकीचा पूर्ण कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। तर हा कपडा कशासाठी सोडलाय काठाचा ते बघा। अशा पद्धतीने दुमडून यावरती शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे कुठं धागे दोरे निघणार नाही त्यासाठी। अर्धा इंच कपडा सोडला होता बघा, ह्यासाठी अशी शिलाई टाकून घ्यायची। पूर्ण शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे। हा जो अर्धा इंच कपडा सोडलाय तो पूर्ण असा शिलाईमध्ये दाबून घ्यायचा आहे। आणि इथं पूर्णपणे आपण कपडा शिलाई करून घेतलेला आहे। आता जे आपण बाहीचा माप टाकून बाही कट केलेली होती ती बाही आता आपण तयार करून घेऊया। आणि खूप अप्रतिम असं लुक ह्या बाहीला येणार आहे। आणि ट्रेंडिंगला चालू आहे मैत्रिणींनो ही स्लीव्ज। तर सरळ ब्लाउज पीसचा कपडा ठेवून घेतलाय, त्यावरती अस्तर ठेवून घेतले आणि सरळ शिलाई मी इथं टाकून घेत आहे। त्यानंतर मी परत आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते। त्यानंतर परत आपल्याला यावरती दाब शिलाई टाकून घ्यायची आहे। दाब शिलाई टाकल्याने छान अशी ब्लाउजला फिनिशिंग येते। त्यानंतर परत आपल्याला वरच्या साईडने एकदम काठावरती शिलाई टाकून घ्यायची। छान अशी प्रोसेस आपली पूर्ण झाली। आता वरच्या साईडला अस्तर आपल्याला परत जॉईन करून घ्यायचे।
त्यानंतर परत एक्स्ट्रा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो अस्तरच्या लेवलला आपल्याला कट करून घ्यायचा आहे। यानंतर जो आपण इथं कॅनव्हासचा वापर करून ज्या काठाची आपण हे करून घेतलं होतं तो आपल्याला यावरती लावून घ्यायचा आहे। आता मी इथे डबल फोल्ड बाही करून बाहीचा मध्यचा कट काढून घेतलेला आहे। त्यानंतर मध्यावरती आपल्याला खोडीने अशी मार्किंग करून घ्यायची आहे वरच्या साईडला सुद्धा, म्हणजे जो कॅनव्हासचा वापर करून आपण काठाची डिझाइन इथं तयार केली ती बराबर मध्यावरती ठेवायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित दंड घेरावरती येईल। आता यावरती सरळ आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। वरच्या साईडला सुद्धा पॅक करून घ्यायचे शिलाई टाकून। जसा आकार आहे त्या आकाराने आपल्याला शिलाई टाकायची एकदम काठावरती। पूर्ण शिलाई टाकून झालेली आहे। आता याला लुक येण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी आपण यावरती लेसचा वापर करणार आहे मैत्रिणींनो। साईडचा एक्स्ट्रा कपडा मी इथं कट करून घेतलाय धागे दोरे। आता गोल्डन याच्यावरती गोल्डन बुट्ट्या आहे तर याला गोल्डन कलरची लेस सूट होईल अशा पद्धतीची आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर खूप सुंदर ह्या लेसने याला लुक येणार आहे पहा। जसा आपला आकार आपण कॅनव्हास पेपरचा आणि ब्लाऊजच्या काठाचा केलेला आहे तशीच आपल्याला आकाराने ही लेस लावत घ्यायची आहे। छान पद्धतीने आपली लेस लावून झालेली आहे। परत एक शिलाई आपल्याला हे लेसवरती टाकून घ्यायची आहे। दोन्ही साईडला शिलाई टाकल्याने छान फिनिशिंग येते। ह्या पद्धतीने आपली ही बाही अशी काही दिसतीये पहा। तर आता यावरती आपण अजून छान लुक येण्यासाठी छोटे छोटे लटकन आपण इथे तयार करून घेणार आहे आणि ते लटकन आपण याला लावून घेणार आहेत। बघा ह्या पद्धतीने गोल्डन कलरची दोरी मी इथे यूज केलेली आहे, म्हणजेच कलर कॉम्बिनेशन सेम होईल त्यासाठी। तर इथं आपल्याला आता रफ करून घ्यायचे बराबर मध्यावरती आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे आहेत। साधारणतः 3 इंच लांबीला मी ही दोरी घेतलेली आहे आणि त्याचं छान असं फूल तयार करून आपण इथे लावून घेणार आहे। इथं मी रफ करून घेतलेला आहे, म्हणजे वॉश करता वेळेस हे काही सटकलं नाही पाहिजे किंवा शिलाई निघली नाही पाहिजे, त्यासाठी मी लॉक शिलाई करून घेतलेली आहे। यावरती आपण आता छान असं छोटंसं बटन इथं यूज करणार आहे। बटन यावरती आपण लावून घेऊ, जे की जी शिलाई आपण रफ केलेला आहे ती दिसणार नाही। तर छान अशी बाही तयार झाली, कशी वाटली